हम्म. मित्रांनो, तुमच्या जवळ सायबर चोर राजा आता माझा डेटा चोरला, मान्य आहे मला, नाही डेटा बाय डेटा नाही. तर तुमचा बॅलन्स, काही पैसे, काही फोटो काढून घे, ते चालेल नाही. फोटो काढ, पहिला फोटो काढ. हा गोसाई बाबाचा लहान चिरंजीव ना काल कार्यक्रम केला, माझा डेटा चोरला. सांगा हे काय चांगलं काम आहे का? जर एवढ्या बालपणात डेटा चोरते तू, ये ना बँका चोर, फोन पेवर ना, गुगल पे जो काही मग काय सांगा तुम्हाला पब्लिक. हे पोरं थोडासा सावध राहा. अशा पोराला आपल्या हातचा मोबाईल द्यायचा नाही, OTP द्यायचं नाही, आणि सिम कार्ड आधार कार्ड काही द्यायचं नाही. याला फक्त काय म्हणायचं, भागो घर भागो, परत उद्योग नका करू असं. नाही तर हे उद्योग असे करतील का गाव लुटतील आणि गावाचं वाटोळ करतील, माणूस लुटतील, घरात भांडण लावतील. बायकोला 100 रुपये, येणे लुटऱ्याचा 50 रुपये. बायकोशी बोलायचं का, कोणाशी बोलायचं? आणि चोर तर हा मधला, फोनवर चोरी. काय मोठा उद्योग झाला हो. पहिले घरफोडी होत होते, आता हे मोबाईल फोडीच होत. याच्यावर काहीतरी नाही, बरोबर आहे, काही बरोबर आहे, बरोबर आहे. याच्यावर काहीतरी कारवाई झाली भरोसा पाहिजे. ठेवा, कारवाई करा. आता जाऊ दे लहान आहे, पण मोठे माणसं पण करीत असतील असं, हुशार माणसं. आणि यांच्यावर 100% केस झाली पाहिजे. नाही आता जाऊन द्या, नका करू. लहान आहे, पहिली चोरी माफ, पण दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा अशी करीत राहिली तर हे डायरेक्ट आपल्या सुधारगृहामध्ये 6 महिने. पण चोरी कशाची केली? तुमच्या मोबाईलचा डाटा चोरला असता का? डेटा चोरला. डेटा? हा अगं ताई, डेटा चोरला म्हणजे काय, बाय डेटा चोरतील आपला. हा ना. मग ते म्हणतील हा मुलगा आहे, ही मुलगी घ्या जमून, ही आहेच मध्ये टाळ्या वाजवायला 50,000 म्हणजे. पण तुमचा बायोडाटा चोरला, लोक करते ना असे. बायोडाटा चोरला तुम्हाला सोयरी केली ना. मला काय करते परपंचाचं, मला लग्न होऊन राहिली, एकदा ज्ञानी, एकदा संन्यानी, आणि एकदा संन्यासी. या काय करते, पण ये ना, हे मुख्य माझं ते चोर, काय उपयोगाचे नाही. भारी चोर केली ती है ना, मला कसं ओळखलं आहे ना, आणि त्याला सहकार्य आपला घरातलं 10 दिवस. चालय परत हुशार. 5 मिनिटं मोबाईल दिला, काय नव्हती झालंय, काय गेलंय कुठं, म्हणलं काय बरोबर सापडलं.